नागपूर हिंसाचार प्रकरणी 91 आरोपी ताब्यात, त्यापैकी 11 अल्पवयीन आरोपी. यामागे बांगलादेश कनेक्शन आहे का याचा तपास करत असल्याची पोलीस आयुक्तांची माहिती. नागपूरमधील 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली, तर काही भागात 4 तास शिथिलता. यूपीतील हिंदू नेते कमलेश तिवारी हत्येतील आरोपी असीम अली नागपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त. नागपुरातील हिंसाचाराबाबत बांगलादेशातून चिथावणीखोर पोस्ट, बांगलादेशातून ऑपरेट होणाऱ्या फेसबुक अकाउंटची सायबर पोलिसांकडे माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआय देखील तपास करणार असल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात झालेल्या हिंसेशी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचा तसंच पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा संबंध नाही, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा दावा. नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, फहीम खानसह 6 आरोपींवर गुन्हा दाखल. संभाजी महाराजांच्या हत्येला औरंगजेब थेट जबाबदार नाही, एमपीडीपीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचं वक्तव्य. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र, नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचं मालेगाव आणि बांगलादेश कनेक्शन तपासण्याची मागणी. हिंसाचार पसरवणाऱ्या 34 सोशल मीडिया अकाउंटची ओळख पटली, 34 सोशल मीडिया खातेधारकांवर 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद. नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसनं केली समितीची स्थापना, समिती दंगलग्रस्त भागात जाऊन स्थानिकांची चर्चा करणार. नागपूरमध्ये महिला पोलिसावर हात उचलणाऱ्यांचे हात छाटा, उद्धव ठाकरेंची मागणी, तर दंगल कोणी घडवली हा संशोधनाचा विषय असल्याचं मत. नागपुरातील राडा एका नेत्याच्या वक्तव्यानं झाल्याचा रोहित पवारांचा आरोप, अधिवेशनात विरोधकांना योग्य उत्तर दिलं जात नसल्याची रोहित पवारांची तक्रार. मुसलमानच या देशात नसते तर भाजप कोणत्या मुद्द्यावर बोलले असते, भाजपकडे दुसरे मुद्दे नाहीत, बच्चू कडूंचा हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीच्या पाठीमागील बाजूची लोखंडी पत्रे त्या ठिकाणी लावण्यात आले. राज्यभर वाद निर्माण झाल्यानं कबरीची सुरक्षा वाढवली. दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात मविया सरकारमधील एका मंत्र्याचा समावेश, नाव न घेता साटम यांचा आदित्य ठाकरेंकडे रोख. दिशा सायलेंट प्रकरणावरून विधान परिषदेत गदारोळ, आदित्य ठाकरेंचा केसशी संबंध असेल तर कोर्ट बघेल, अनिल परबांचं जोरदार प्रत्युत्तर. हिम्मत असेल तर संजय राठोड यांना क्लीन चिट का दिली हे उद्धव ठाकरेंना विचार, अनिल परब यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. मागच्या 5 वर्षांपासून बदनामीचा विरोधकांकडून प्रयत्न, दिशा सायलेंट प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मागील 2 विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण आलं कसं नाही, या घटनेत आणि प्रकरणाशी आमचा संबंध नाही, उद्धव ठाकरेंनी केली स्पष्ट भूमिका. आदित्य ठाकरेंनी न्यायालयातच सगळं काही सांगावं, 8 जानेवारीला कुठे होते तेही सांगावं. या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना 2 वेळा फोन केला, नितेश राणेंचा दावा. दिशा सायलेंट प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जातं, एसआयटीनं 2 वेळा तपास करूनही काही सापडलं नाही. 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांना हा मुद्दा का उपस्थित त्यांना करावासा वाटला, वैभव नाईक यांचा सवाल. शिल्पकार राम सुतार यांना 2024 वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाल्याबद्दल शिल्पकार राम सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मानले आभार. बिल गेट्स यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम आराखड्यावर सुकाणू समितीचा विचारविनिमय. खाजगी शाळांना आमदार निधी मिळण्याची शक्यता, आमदार निधीची तरतूद करण्यात यावी अशी आमदार किरण सरनाईक, निरंजन डावकर यांनी विधान परिषदेत मागणी केली होती. माहिती तंत्रज्ञान विभाग सायबर सिक्युरिटी वॉरियर्स निर्माण करणार, 50,000 सायबर सिक्युरिटी वॉरियर्स तयार करणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती. नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकरच व्हॉट्सअप नंबर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबईसाठी 238 नवीन लोकल ट्रेन खरेदीला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मंजुरी, जुन्या गाड्यांच्या जागी उच्च गुणवत्तेच्या आधुनिक लोकल या येणार आहेत.
मध्य रेल्वे यावर्षी चालवणार 332 उन्हाळी विशेष गाड्या, नागपूरसाठी 98, कोकणासाठी 36 आणि कलबुर्गीसाठी 180 गाड्या. पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट 32 गावांसाठी पुढील आठवड्यात बैठक, कर, पाणी यासह अन्य विषयांवर होणार चर्चा. पायधुनीत रमजानच्या सणामुळे रस्त्यावर फेरीवाल्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी, त्यामुळे बस मार्ग 7 आणि 22 यांचा जे हॉस्पिटल बस थांबा 30 मार्चपर्यंत दररोज संध्याकाळी 5 ते शेवटच्या बसपर्यंत खंडित. पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्यानं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द का करू नये, विभागीय आयुक्तांची खेडकर कुटुंबियांना कारणे दाखवा नोटीस. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात, कोल्हापुरातील जुने राजवाडा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर अशा संयुक्त पथकाकडून कोरटकरचा शोध सुरू. प्रशांत कोरटकरनी मोबाईलमधला डेटा डिलीट केला, त्यामुळे त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचं कलम लावावं, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासह शिवप्रेमींची मागणी. मुंबईच्या अंधेरी पूर्व MIDC परिसरातील न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीमध्ये भीषण आग, 3 तासानंतर आग आटोक्यात. न सांगता वीज मीटर बदलणं, वाढीव वीज बिल ग्राहकांना आकारणं अशा विविध बाबींबाबत मनसेचा ठाण्यातील वागळे इस्टेट MSEB कार्यालयावर धडक मोर्चा. धुळ्यात प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचं 3 दिवसीय धरणं आंदोलन, कामगारांना घरं, वारसांना 30 दिवसात नियुक्ती यासह विविध मागण्यांसाठी त्वरित त्या मागण्या मान्य करण्याची कामगारांची मागणी. सांगलीतील परमिट रूम धारकांची मद्य विक्रीवरचा 10% वॅट रद्द करण्याची मागणी. या मागणीसाठी दिवसभर सर्व परमिट व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. परमिट रूममधील मद्य विक्रीवर वॅट करात 10% वाढ केल्यानं बार मालक नाराज. अकोला जिल्ह्यातील सर्व बिअर आणि वाईन शॉप आज बंद होते. सोलापूर ITIच्या निधीअभावी अपूर्ण राहिलेल्या वसतिगृहाचा वापर जुगार आणि अश्लील कृत्यांसाठी, धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर दखल घेऊन याबद्दल कारवाई करण्याची मागणी. सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल. आरोपी ओंकार नलाडूला पोलीस स्टेशनला आणलं जात असताना त्यानं पोलिसांवर हल्ला केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.